स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल 107 हे एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघणार आहोत. फाइंड ग्राफिकली द रिझल्टंट फोर्स इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फॉर द फोर्स सिस्टीम ॲज शोन इन द फिगर. तुम्हाला अशा पद्धतीची डायग्रॅम जी आहे ती एक्झाममध्ये दिली जाते, स्पेस डायग्रॅम दिली जाते आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जातं रिझल्टंट. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये फोर्सेस बघा, नंबर ऑफ फोर्सेस किती आहेत? 3 आहेत. पहिला फोर्स बघा कोणताही तुम्ही अज्यूम करू शकता. पहिला फोर्स क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. तर बघा इथे 1000 न्यूटनचा हा एक फोर्स दिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड फोर्स हा व्हर्टिकल दिलेला आहे 1500 न्यूटनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड फोर्स दिलेला आहे 2000 न्यूटनचा इन्क्लाइन दिलेला आहे आणि त्याचा अँगल आपल्याला दोन्ही अँगल दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तिन्ही अँगल तुम्हाला ही पूर्णपणे स्पेस डायग्रॅम जी आहे ती तुम्हाला ग्राफ पेजवरती ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही व्हेक्टर डायग्रॅम, आता बघा तुम्हाला इथे सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. व्हेक्टर डायग्रॅम कशा पद्धतीने ड्रॉ करचाल. आता बघा 2000 न्यूटन दिलेला आहे. मग तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर या ग्राफ पेजवरचं जे काही 1 सेंटीमीटर आहे इथून एवढं डिस्टन्स इज इक्वल टू तुम्ही किती ॲज्यूम करू शकता? तुम्ही 200 ॲज्यूम करू शकता, 200 न्यूटन ॲज्यूम करू शकता किंवा 100 न्यूटन ॲज्यूम करू शकता. जेवढा तुमचा ग्राफ पेज मोठा आहे त्याच्यावरती हे डिपेंड करतं. ठीक आहे. किंवा तुम्ही 400 न्यूटन ॲज्यूम करू शकता, 500 न्यूटनसुद्धा ॲज्यूम करू शकता. 500 न्यूटन ॲज्यूम केलं तर खूपच छोटी डायग्रॅम बनेल मित्रांनो. ठीक आहे. तर बघा इथे किती ॲज्यूम केले ते आपण बघूया. तर बघा फिगर स्केल इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 न्यूटन इथे ॲज्यूम केलेलं आहे. ठीक आहे. वेक्टर स्पेस डायग्राम आपल्याला दिलेली आहे अशा पद्धतीनं ए, बी आणि सी. ए आणि बीच्या मध्ये किती आहे? 1000 न्यूटन फोर्स आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कोणताही फोर्स घेऊन जी काय वेक्टर डायग्राम आहे ती तुम्ही ड्रॉ करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ए बी मधला फोर्स घेऊयात. बघा ए बी मधला फोर्स, ए आणि बी मधला फोर्स किती आहे? 1000 न्यूटन आहे. म्हणजेच आपलं स्केल किती आहे? 200 न्यूटन आपण ॲज्यूम केलेलं आहे. किती? 200 न्यूटन. 1 सेंटीमीटर म्हणजे 200 न्यूटन आपण ॲज्यूम केलेलं आहे. 1000 आहे म्हणजेच हे स्केल किती येणार? ए पासून बी पॉईंटपर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो ते किती येणार? 5 सेंटीमीटर येणार. बघा इथे 5 दिसतंय का? इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर बरोबर स्केलला तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आणि याची डायरेक्शन बघा अशा पद्धतीनं हा फोर्स जो आहे तो राईट साईडला जात आहे. ठीक आहे. जसं आपल्याला दाखवलेलं आहे इथे हा फोर्स राईट साईडला जात आहे. त्याच पद्धतीनं याला पॅरलल लाईन आपण ग्राफ पेजवरती ड्रॉ करतो. ठीक आहे. याला पॅरलल लाईन तुम्ही बघू शकता इथे ॲज इट इज ही पॅरलल लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. याच्यानंतर नेक्स्ट फोर्स बघा आपला बी टू सी. बी टू सी बघा किती फोर्स आहे. हा आपला बी पॉईंट आहे आणि हा आपला सी पॉईंट आहे. हा सी स्पेस, हा बी स्पेस आणि ह्या दोघांच्या मध्ये हा फोर्स आहे किती? 2000 न्यूटनचा. आणि याचा अँगल बघा 40 आहे. एकतर तुम्ही याला पॅरलल लाईन ड्रॉ करा किंवा हॉरिझॉन्टल लाईन्सपासून 40 डिग्री ड्रॉ करून तुम्ही करू शकता. दोन्ही मेथड्स आहेत तुमच्याकडे. एकतर रोलर वापरून करा किंवा तुमच्याकडे जे कोनमापक आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता. इथून हा अँगल किती आहे मित्रांनो? 40 डिग्री आहे. तर 40 डिग्रीवरती तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची आहे. 2000 न्यूटन आहे म्हणजेच तुमचं डिस्टन्स जे येणार आहे ते 10 सेंटीमीटर येणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथून इथपर्यंतचं डिस्टन्स तुम्ही स्वतः ग्राफ पेज घ्या आणि हे एक्झाम्पल सॉल्व करा. हे डिस्टन्स बरोबर तुम्हाला 10 सेंटीमीटर ड्रॉ करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. जर इन केस जर ही लाईन थोडीशी एक्सटेंड जरी झाली तर याच्यावरती तुम्ही पॉईंट देऊ शकता. बरोबर 10 सेंटीमीटर बी टू सी हे 10 सेंटीमीटरची लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि ही लाईन पॅरलल कशाला आहे? त्या वरच्या फोर्सला. ठीक आहे. किंवा हा जो अँगल आहे तो 40 डिग्रीचा अँगल आहे. दोन्हीपैकी कशाही पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. बी टू सी झालं. आता सी टू आपल्याला डी जायचं आहे. सी टू डी मध्ये या स्पेसमध्ये बघा सी आणि त्याच्यानंतर जो काय आहे डी म्हणा किंवा तुम्ही ए म्हणा. ठीक आहे. रिझल्टंट आपला याच्यामध्येच कुठेतरी ॲक्ट होईल. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा सी आणि डी याच्यामध्ये 1500 न्यूटनचा फोर्स आहे. 1500 म्हणजे आपली लेंथ किती येणार मित्रांनो? टोटल याची लेंथ 1 सेंटीमीटरला आपण किती? 200 ॲज्यूम केलेलं आहे. ठीक आहे. तर याची लेंथ जी आहे ती 5, 6, 7, 7.5 सेंटीमीटर येईल. इथून इथपर्यंतची लेंथ किती येणार आहे? 7.5 सेंटीमीटरची तुम्हाला ही लेंथ जी आहे ती ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सी आणि डी हा पॉईंट तुम्ही मार्क केला. आता याच्यानंतर एकही फोर्स नाही आहे आणि आपला हा स्टार्टिंग पॉईंट आहे मित्रांनो आणि हा आपला एंडिंग पॉईंट झाला. तर याला आपण जी लाईन जोडतो ही झाला आपला रिझल्टंट.
आणि या रिझल्टंटची ए पॉईंटपासून तुम्हाला डी पॉईंटपर्यंतचं तुम्हाला डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स मेजर करायचं आहे. आणि इथे बघा ए टू बी अशा पद्धतीनं फोर्स आहे, म्हणून याची डायरेक्शनसुद्धा अशा पद्धतीनं येणार आहे. ठीक आहे, ए टू डी. तर अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्टंटची लेंथ आपल्याला भेटलेली आहे 18.8. स्केलला त्याला मल्टिप्लाय करा, इंटू 200 करा, तुम्हाला रिझल्टंट आर इज इक्वल टू 3760 न्यूटन भेटेल मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला ॲनालिटिकल मेथडनं जर सॉल्व करायचं असेल तर तुम्ही ॲनालिटिकल मेथडनंसुद्धा सॉल्व करू शकता. तुमचा रिझल्टंट जो आहे तो तुम्हाला हीच व्हॅल्यू भेटून जाईल जी आत्ता आपण इथे ड्रॉ केलेली आहे, फाइंड आउट केलेली आहे. आर इज इक्वल टू 3700 न्यूटन हीच तुम्हाला व्हॅल्यू जी आहे ती भेटणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बाकीचे राहिलेले सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते व्यवस्थितपणे ड्रॉ करू शकता. आता बघा, ही जी फोर्स सिस्टीम दिलेली आहे ही कनकरंट फोर्स सिस्टीम आहे. पूर्णपणे सर्व फोर्सेस ही एकाच पॉईंटमधून जात आहेत मित्रांनो. तर अशा वेळेस फक्त आपला जो काही रिझल्टंट आहे त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे फक्त स्पेस डायग्रॅम आणि व्हेक्टर डायग्रॅम या दोघांच्या साह्याने आपण रिझल्टंट आर, त्याची मॅग्निट्यूड असेल, त्याची डायरेक्शन असेल, हे सर्व काही आपण या दोन्ही डायग्रॅमने फाइंड आउट करू शकतो. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नॉन कन्करंट फोर्स सिस्टीममध्ये आपल्याला 4 डायग्रॅम काढावे लागतात. तर ते आपण एक्झाम्पल जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओला सॉल्व करूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.